नाही आम्हाला. आम्ही बोलावं का तुम्हाला? आम्ही नगरपालिका रस्ता दिला त्याला तुम्हाला माहिती कोणाची दाखवतो ना आमचं क्षेत्रफळ मापून टाका. आमचं क्षेत्रफळ मापून दाखवा. आमचं क्षेत्रफळ लेआउट प्रमाणे कुठं ते पीटीआर प्रमाणे आमचं क्षेत्रफळ मापून टाका आणि नंतर रस्ता करा. पीटीआर तुम्हीच बनवून दिली ना? पीटीआर कुणी बनवून दिली? लेआउट कुणी केला? दाखवत ना नाही. आमचं पीटीआर प्रमाणे मापून द्या ना अगोदर. मग आणा पीटीआर ते आणा पीटीआर आणा. काय गेलं का ना आपल्या तिकडे कुठं का जाय ना आपल्या क्षेत्रात यायला लागलेत ना ते पीटीआर आणा आपले. अंबाजोगाई शहरातील मुख्य रस्त्यासह गल्ली बोळातील सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते व्हावेत म्हणून आमदार नमिताताई मुंदडा यांनी करोडो रुपयाचा निधी आणला. बरेच शहरातील रस्ते झाले. यापैकी माळीनगर परिसरात 3 वेगवेगळ्या वसाहतीचा संगम असणाऱ्या रस्त्याचा आज वाद निर्माण झाला. अर्ध्यातच रस्ता अडवला गेला आहे. पुढे रस्ता किती फूट रुंद करायचा हा पेच निर्माण झाला आहे. एका बाजूने बाबळीच्या काट्या कुपाट्या टाकून रस्ता अडवण्यात आला आहे. यावर कॉलनीमधील नागरिकांनी नगर परिषदेकडे लेखी तक्रारी अर्ज दिल्यानंतर नगर परिषदेच्या सीओ प्रियांका टोंगे मॅडम यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंता यांना डिसेंबर 2025 रोजी एक लेखी पत्र दिले आहे. त्यात सीओ म्हणतात सर्वे नंबर 171 व 172 माळीनगर अंबेजोगाई येथील नाली बांधकाम पूर्ण करण्यासंदर्भात नगरविकास योजनेअंतर्गत नाली बांधकामे सुरू आहेत. परंतु नाल्या सरळ न काढता इतरत्र वळवून नाली बांधकाम करण्यात येत आहे. माळीनगर कॉलनीतील रस्ते व नाल्याचे कामे मंजूर लेआउटप्रमाणे करण्यात यावेत. माळीनगर अंबेजोगाई भागात आपल्या कार्यालयामार्फत सुरू असलेले रस्ते व नाल्या मंजूर लेआउटप्रमाणे 30 फूट रुंदीचा रस्ता करण्यात यावा. सदरील ठिकाणे काम करतेवेळी रस्त्याची रुंदी कमी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. त्यानुसार आज अंबाजोगाई नगर परिषदेचे नगरसेवक महेश आंबाड, आकाश कराड, अतुल देशपांडेसह सर्वच नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. प्रत्यक्षात मोजणी करतेवेळी पुन्हा वाद उत्पन्न झाला. नगर परिषदेचे नगर रचनाकार देशमुख घटनास्थळी आले. तक्रारदार कोणालाच ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे रस्त्याचे काम मध्येच थांबवण्यात आले. कॉलनीच्या ओपन स्पेसमध्ये अपार्टमेंट बांधण्यात आले. त्याचाही भाग रस्त्यात येतो. सदरील बांधकाम हे ओपन स्पेसमध्ये असल्यामुळे हाही वादाचा विषय भविष्यात होऊ शकतो. विशेष म्हणजे गुंटेवारीमध्ये याला मंजुरीही दिल्याचे समजते. आता 30 फूट रुंदीचा रस्ता करताना नगर परिषदेची ही इमारत पाडणार का असाही सवाल उपस्थित केला जात आहे. संतप्त नागरिक नगर परिषदेच्या कार्यालयात सीओ नगराध्यक्षाकडे आल्याचे समजते. यातून काय मार्ग निघतो हा येणारा काळच ठरवेल.